दुसरे राजे याचा 20वा अध्याय आणि 5 वचनाकडे थोडं लक्ष आपण करूया. दुसरे राजे अध्याय 20 वचन 5. परंतु जाऊन माझ्या लोकाचा नायक हिजकिय्या ह्या सांग, तुझा पूर्व दावीद ह्याचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, तुझे अश्रू पाहिले आहेत, मी तुला बरे करीतो. तू आजपासून 3ऱ्या दिवशी परमेश्वराच्या मंदिरात जाशील. या ठिकाणी ह्या वचनामध्ये 3 गोष्टी परमेश्वर इतक्या राजाबद्दल बोलत आहे. आणि तो म्हणतो यशाया संदेशाला की जाऊन सांग इतक्या राजाला. या 3 गोष्टीबद्दल आम्ही विचार करणार आहोत. जर प्रभूची इच्छा असेल तर बघूया. पहिली गोष्ट परमेश्वर म्हणतो, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे. दुसरी, मी तुझे अश्रू पाहिले आहे. तिसरी गोष्ट, मी तुला बरे करीन. ह्या 3 गोष्टी प्रभू परमेश्वर त्याला सांगत आहे यशाया संदेशाद्वारे. आम्ही या 3 गोष्टी पाहणार नाहीत, तर परंतु एक गोष्टीकडे आम्ही लक्ष देणार आहोत की दुःखाच्या वेदनातून डोळ्यावाटे येणारे पीडित अश्रू पाहणारा हा परमेश्वर. माझ्या तुमच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचं दुःख येत असते आणि दुःखाच्या त्या वेदनातून डोळ्यावाटे येणारे अश्रूची किंमत करणारा हा परमेश्वर आहे. हिजकिय्या राजाच्या जीवनात देखील ह्या गोष्टी पाहायला मिळतात. आजारी पडला त्यामुळे तो मरणार आहे हे ऐकतात. परमेश्वरापासून त्याला एक निरोप आला की आता तू जगणार नाहीस, तर आपल्या कुटुंबाची निवार कर, कारण तू मरणार आहेस. ही गोष्ट ऐकतात हिजकिय्या राजा रडू लागला आणि हिजकिय्या राजाने प्रार्थना केली. आणि त्याची प्रार्थना मला तुम्हाला चांगल्या रीतीने माहित आहे. तो कशा रीतीने नम्र होऊन देवाची प्रार्थना करू लागला. वचन 2 मध्ये त्याची प्रार्थना मला तुम्हाला ऐकायला मिळते. आम्ही वाचूया वचन 2. तेव्हा त्यांनी आपले तोंड भिंतीकडे फिरवून परमेश्वराची प्रार्थना केली. तो म्हणाला, जेव्हा त्यांनी ती कडू बातमी ऐकली यशाया संदेशाद्वारे की तू आता जगणार नाहीस, तू मरणार, ही कडू बातमी आहे त्या जीवनासाठी आणि देवापासून येणारी ही बातमी होती. याच्यामध्ये कोणीही फेरबदल करणार नव्हता आणि ठाम निश्चय झाला की आता हिजकिय्या राजा मरणार आणि त्याला सुद्धा खात्री पटली आता मी वाचणार नाही. परंतु प्रियांनो, परमेश्वराने मला तुम्हाला एक साधन आणि सामर्थ्यशाली गिफ्ट दिलेलं आहे, ते म्हणजे देवाची प्रार्थना. आणि म्हणून हिजकिय्या राजाने प्रार्थना करायची सुरुवात केली आणि तो ह्या ठिकाणी पाहतो, म्हणतो त्याने आपले तोंड भिंतीकडे फिरवून परमेश्वराची प्रार्थना केली आणि देवाने त्याची प्रार्थना ऐकली. जरी तो आपल्या जीवनातली साक्ष सांगत आहे देवाला, तो म्हणतो, हे परमेश्वरा, मी तुझ्या समोर सत्तेने वागणारा व्यक्ती आहे, मी तुझ्या समोर सात्विक मनाने वागलेलो आहे, याचं स्मरण कर. आणि म्हणून परमेश्वराने त्याची नम्रता पाहून त्याची प्रार्थना ऐकली आणि म्हणून तो यशायाच्या द्वारे पुन्हा म्हणतो, त्याला जाऊन सांग आता तू मरणार नाहीस. आणि म्हणून परमेश्वर म्हणतो त्या ठिकाणी 3 गोष्टी, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, मी तुझे अश्रू पाहिले आहेत, मी तुला बरे करीन. आणि परमेश्वराने त्याला नवीन आयुष्य दिलं, देवाने त्याचा रोग बरा केला. प्रियानो, दुःखाच्या वेदनातून डोळ्यावाटे हे पीडित येणारे अश्रू परमेश्वर माझ्या तुमच्या डोळ्यातून पुसून टाकतो. जीवनामध्ये कितीही मोठी समस्या असू द्या, जीवनामध्ये कितीही मोठा रोग किंवा तकलीफ किंवा त्रास किंवा छळ असू द्या, परमेश्वर माझ्या तुमच्या डोळ्यातले अश्रू पुसून टाकतो. देवाने, परमेश्वराने हिजकिय्याच्या डोळ्यातले अश्रू पुसून टाकले. राजा असताना देखील तो रडत आहे, त्याला आपल्या जीवाबद्दल काहीच करता येत नाही. परमेश्वरची बातमी ही खरी आहे आणि 100% तो मरणार हे त्याला माहित होतं. हा इतिहास, ही गोष्ट कोणी पालटू शकत नाही हे देखील त्याला माहित होतं. माझं मरण नक्की आहे, कोणी टाळू शकत नाही हे देखील हिजकिय्या राजाला माहित होतं. म्हणून त्यांनी प्रार्थना करायला सुरुवात केली
आणि जो दयावान परमेश्वर आहे, जो दयाळू आहे, कृपाळू आहे, मनक्रोध आहे, त्या देवाने त्याची अश्रू पाहिली. आज देखील परमेश्वर माझ्या तुमच्या डोळ्यातले अश्रू पाहत असतो. आज देखील आमच्या दुःखातून, आमच्या हृदयातून, आमच्या दुःखाच्या वेदनातून जे डोळ्यावाटे येणारे जे अश्रू असतात, त्या अश्रूची किंमत करणारा हा परमेश्वर दयाळू देव आहे. आणि म्हणून तो जवळ येणारा परमेश्वर आहे, जवळ येऊन बरं करणारा देव आहे, कान देऊन माझी तुमची प्रार्थना आणि विनंती ऐकणारा प्रभू आहे. आणि सोल्युशन नाहीये, पूर्ण गॅरंटी आहे. हिजक्याला परमेश्वराने 15 वर्षी वाढवून दिले आणि त्या 15 वर्षामध्ये त्याने देवाचं गौरव केलं. आम्ही काही उदाहरण देखील पाहणार आहोत. आज आमचा विषय आहे रडू नको. जुन्या करारामध्ये परमेश्वर म्हणतो हिजकियाला तुझे अश्रू मी पाहिले आहेत. नवीन करारामध्ये प्रभू म्हणतो रडू नको, रडू नको. आम्ही थोडंसं काही उदाहरण पाहून समाप्त करूया. लुकाचं पुस्तक, लूक शुभवर्तमान याचा 7वा अध्याय आणि त्या 13 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त एका विधवेला ह्या गोष्टी बोलत आहे. लुकाचं पुस्तक अध्याय 7 आणि 13 वचनामध्ये तो काय म्हणतो पहा. तिला पाहून प्रभूला तिचा कळवा आला व तो तिला म्हणाला रडू नको. दुःखाच्या वेदनातून डोळ्यावाटे येणारी हे अश्रूची किंमत करणारा प्रभू येशू ख्रिस्त नाईन नावाच्या गावामध्ये एक विधवा नावाची जी बाई आहे, तिचा नवरा मरण पावला, ते एक अश्रू वेगळे. एकूणता एक मुलगा होता, मरण पावला, ते दुसरे अश्रू वेगळे. एक कडूपणाने भरलेलं तुझं जीवन, त्या बाईचं जीवन त्या नाईन गावामध्ये. तुझ्या जीवनाची सांत्वन करणारा कोणी नाहीये, ज्या डोळ्यातले अश्रू पुसणारा कोणी नाहीये, त्या डोळ्यातल्या अश्रूची किंमत पाहून किंमत करणारा देखील कोणी नाहीये. एक असहाय्य, दुर्बळ आणि कमजोर ती विधवा आपल्या नवऱ्यासाठी अगोदर रडली, नंतर आता मुलासाठी रडत आहे. सहारा नाही, आता संपलं सहारा. आणि त्रिडीवर 4 लोक तिच्या मुलाला घेऊन चाललेले आहेत. नाईन नावाच्या गावामध्ये वेशीच्या बाहेर उभा राहून हे सर्व दृश्य पाहणार हा प्रभू येशू ख्रिस्त तिला म्हणतो जवळ जाऊन. वचन 13 मध्ये काय म्हटला, अगदी जवळ आला प्रभू तिला पाहून प्रभू तिचा कळवा आला. प्रभू जेव्हा माझ्या तुमच्या जीवनाकडे पाहत असतो, तो आमच्या डोळ्यातल्या अश्रूची किंमत करीत असतो. आणि असं म्हटलंय, तिला पाहून पाहणारा हा परमेश्वर आहे, प्रभू आहे. दुसरी गोष्ट, प्रभूला तिचा कळवा आला, गावाचा नाही, तिचा. आणि तो तिला म्हणाला जवळ जाऊन, बाई रडू नको, रडू नको, रडू नको. काय करणार आता प्रभू, काय करणार आहे आता? तर प्रियानो, 14 आणि 15 वचनामध्ये त्यांनी सोल्युशन केलं, त्यांनी मार्ग काढला. एक उत्तम मार्ग तिच्या जीवनासाठी प्रभूने तयार केलेला आहे. तिला माहित नाही आता प्रभू काय करणार आहे. तिला हे सुद्धा माहित नाही प्रभू माझ्या जीवनात कोणता चमत्कार करणार आहे. तिला हे सुद्धा माहित नाही आता माझं जीवन बदलणार आहे. परंतु प्रभूनं एक शब्द बोलला, बाई रडू नकोस. याचा अर्थ असा वचन 14 मध्ये पाहायला मिळेल बघा. मग जवळ जाऊन त्याने तिरडी स्पर्श केला. अगोदर विधवा आईच्या जवळ तो आला, नंतर तो तिरडी जवळ आला. अगोदर तो त्या आईजवळ गेला जी विधवा होती, तिच्या डोळ्यातले अश्रू पुसून टाकले, तिच्या हृदयामध्ये येणारे वेदना त्याचं निवारण केलं, तिला सांत्वनदायी शब्द बोलले. त्या सांत्वनदायी शब्दामध्ये तिचा आनंद पूर्ण झाला. आता तो प्रभू येशू ख्रिस्त तिच्या मुलाकडे गेलेला आणतात. आणि असं म्हटलंय की तो तिरडी जवळ आला आणि म्हटला व स्पर्श करून म्हटला, मुला मी तुला सांगतो उठ. आणि प्रियांनो, हे कसं झालं मला माहित नाहीये, पण प्रभूने केलं. वचन 15 मध्ये असं म्हटलेलं आहे, तो मेलेला बोलू लागला, उठून बसला व बोलू लागला. तो मेलेला उठून बसला व बोलू लागला. नंतर प्रभूनं काय केलं, मग येशू ख्रिस्ताने त्याला त्याच्या आईच्या हवाली केली. बाई बघ रडू नकोस, बाई बघ रडू नकोस. डोळ्यातले अश्रू पुसून टाकले. दुःखाच्या वेदनातून डोळ्यावाटे येणारे हे पीडित अश्रू प्रभू येशू ख्रिस्ताने नाईन नावाच्या गावाच्या वेशीजवळ रस्त्यावर पुसून टाकले.
प्रभू माझ्या तुमच्या दुःखाचं कसं निवारण करतो बघा. प्रभू माझ्या तुमच्या डोळ्यातले अश्रू कसं आनंदाने भरून टाकतो बघा. किती अद्भुत चमत्कार आहेत, वर्णन करता येत नाही प्रभूच्या ह्या कार्याचं. हे अद्भुत कार्य प्रभूचं आहे, जे माझ्या तुमच्या जीवनात तो सहज करतो. परंतु त्याला माझ्या तुमच्या जीवनाची आणि माझ्या तुमच्या अश्रूची किंमत आहे. ह्या जगामध्ये कोणी माझी तुमची किंमत न करो चांगलं आहे, करो का न करो, प्रभू करीत आहे. अश्रूची किंमत, जीवनाची किंमत, जीवाची किंमत, शरीराची किंमत करणारा हा प्रभू परमेश्वर आहे. आणि म्हणून तो म्हणतो, तुम्ही त्या चिमण्यापेक्षा फार मौल्यवान आहात. त्या चिमण्यापेक्षा तुमचं जीवन फार मोलाचं आहे. माझ्या तुमच्या जीवनाचा मोल करणारा, माझ्या तुमच्या जीवनाची किंमत करणारा, माझ्या तुमच्या डोळ्यातल्या पीडित अश्रूची किंमत करणारा हा प्रभू येशू आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी पाहायला मिळते की त्या गावामध्ये प्रभू येशूचं गौरव झालं. माझ्या तुमच्या जीवनातून प्रभू अशा रीतीने गौरव करीत आहे. आणि पहिली गोष्ट बघितली दुसऱ्या राजाच्या, हिजकिया राजाच्या जीवनातून प्रभू त्याला 3 गोष्टी बोलला. मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, मी तुझे अश्रू पाहिले आहेत, मी तुला बरं केली. पुढे ह्या लुकाच्या पुस्तकामध्ये प्रभू काय म्हटला, बाई रडू नको. आता प्रभू असं बोलत नाही मी तुझ्या मुलाला उठवतो, परंतु प्रभूनं ते केलं आणि तिचा मुलगा उठून बोलू लागला आणि त्या विधवेच्या डोळ्यातल्या अश्रू प्रभूनं अशा रीतीने पुसून टाकले. आज देखील माझा तुमचा प्रभू आमची प्रार्थना ऐकतो. आज देखील माझा तुमचा प्रभू आमच्या डोळ्यातले अश्रू पाहतो. आज देखील माझा तुमचा प्रभू जवळ येऊन बरं देखील करतो. आणखी एक उदाहरण बघू आपण. लुकाचं पुस्तक 8वा अध्याय, लुकाचं पुस्तक 8वा अध्याय आणि त्याचं 52 वचन, 52 वचन, 52. लुकाचं पुस्तक 8वा अध्यायाचं 52 वचन. तिच्यासाठी सर्वजण रडत व शोक करीत होते, पण तो म्हणाला, रडू नका, कारण ती मेली नाही, झोपेत आहे. प्रभूचं बोलणं ह्या ठिकाणी अद्भुत आहे. यायराची ही कन्या आहे जी 12 वर्षाची होती. आजाराने पीडित असताना ती मरण पावली. यायराने लोटांगण घेतलं, प्रभूच्या पाया पडला, नम्र झाला, म्हटला, प्रभू माझ्या मुलीला येऊन तू बरं कर. आणि त्यावेळेस प्रभू त्याच्या पाठीमाग जात असताना 39-50 वचनामध्ये त्याला कडू बातमी आली की आता तुझी मुलगी मरण पावली आहे, गुरुजींना त्रास देऊ नका. त्या प्रभू त्याला म्हणतो, विश्वास मात्र धर, भिवू नको, विश्वास मात्र धर, म्हणजे ती बरी होईल. आता त्याच्या प्रार्थनेचं उत्तर प्रभू येशू त्याला देत आहे. जी प्रार्थना त्यांनी केली होती 42 वचनामध्ये, हा सुद्धा त्यांनी प्रार्थना केली. आपल्या मुलीसाठी तो काय करू शकत नाही. यायर आहे, अधिकारी आहे, ऑफिसर आहे, पैसा आहे, ओळख आहे, श्रीमंत आहे, परंतु दुःखाची गोष्ट अशी आहे, स्वतःच्या एकूण त्या एक मुलीसाठी तो काय करू शकत नाही. आज देखील मी आणि तुम्ही स्वतःसाठी, मुलांसाठी, कुटुंबासाठी काय करू शकत नाही. करणारा हा प्रभू आहे. प्रार्थना करणं माझं तुमचं कर्तव्य आहे. म्हणून ह्या ठिकाणी लुकाच्या पुस्तकामध्ये त्या 8व्या अध्यायाच्या 42 वचनाने काय म्हटले बघा, कारण त्याला सुमारे 12 वर्षाची एकूण एक मुलगी होती, ती मरणास टेकली होती. आणि वचन 41 मध्ये त्यांनी ही प्रार्थना केली, त्याने येशूच्या पाया पडून त्याला आपल्या घरी येण्याची विनंती केली. बघा, विनंती करणारा हा माणूस अधिकारी, विनंती करणारा हा श्रीमंत मनुष्य आपल्या मुलीसाठी विनंती करीत आहे, जी आजारी आहे, जी मरण पावलेली आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने 49-50 वचनामध्ये त्याला सांत्वन दिलं, सामर्थ्य दिलं, बळ दिलं, त्याचा विश्वास वाढविला. आणि त्या 52 वचनामध्ये तो म्हणतो, जे रडत आहे त्याच्या घरामध्ये, यायराच्या घरात जे रडत आहेत त्यांना तो बोलत आहे. काय म्हणतो, त्यासाठी सर्वजण रडत व शोक करीत होते, पण तो म्हणाला, रडू नका, कारण ती मेली नाही, झोपेत आहे. प्रभू सांत्वनदायी शब्द बोलतो, असे सांत्वनदायी शब्द बोलतो की माझ्या तुमच्या हृदयाचं सांत्वन होते आणि माझ्या तुमच्या हृदयामध्ये आनंद निर्माण होतो. हे शब्द बोलतात आम्ही पाहतो की वचन 55 मध्ये येशू ख्रिस्ताने तिचा हात धरून त्याला उठविलं, तिला उठविलं. बघा, मग तेव्हा तिचा आत्मा परत आला व ती तात्काळ उठली. मग तिला खाव्यास द्यावे म्हणून त्याने आज्ञा केली. प्रभू
त्या मुलीच्या जवळ गेला. वचन 53 मध्ये असं म्हटलंय की ती मेली आहे हे ठाऊक असल्यामुळे त्याला हसू लागले. दुसरी गोष्ट, त्याने तिच्या हाताला धरून तिला मुली उठ असे मोठ्याने म्हटले. जवळ जाणारा हा प्रभू, अश्रूची किंमत करणारा हा प्रभू, हात धरून उठविणारा हा प्रभू. आणि म्हणून असं म्हटलंय त्या वचनामध्ये, तिचा आत्मा परत आला आणि ती जिवंत झाली. कसं काय? ते प्रभूने केलं. यायऱ्याच्या डोळ्यातले अश्रू आणि त्या मुलीच्या आईच्या डोळ्यातले अश्रू प्रभूनं पुसवून टाकले. मरण असो, दुःख असो, अडचण असो, प्रभू सर्व काय निवारण करतो. प्रभूला सर्व काय शक्य आहे. माझ्या तुमच्या डोळ्यातले अश्रू पुसून टाकणारा हा प्रभू आहे. माझ्या तुमच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य करणारा हा प्रभू आहे. म्हणून तो म्हणतो, भिवू नकोस, भिवू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. भिवू नकोस, परंतु विश्वास मात्र धर. प्रियांनो, आज देखील प्रभू मला तुम्हाला हे सांगत आहे, भिवू नकोस, विश्वास मात्र धर. आणखी एक उदाहरण बघू आणि समाप्त करू आपण. योहान शुभवर्तमान याचा 11वा अध्याय आणि 35 वचनामध्ये. योहान शुभवर्तमान याचा 11वा अध्याय त्या 35 वचनामध्ये एक लाझरस आणि लाजराच्या गोष्टीच्या बाबतीत ह्या गोष्टी आहेत. 11वा अध्यायाचं 35 वर्स, 35 वचन. येशू रडला असं म्हटलेलं आहे. येशू रडला. आम्ही पाहिलं अगोदर हिजकियाच्या डोळ्यातले अश्रू, यायऱ्याच्या बायकोच्या डोळ्यातले अश्रू, नाईन गावामध्ये जी विधवा आई आहे तिच्या डोळ्यातले अश्रू प्रभूनं पुसवून टाकले. आता प्रभूच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे लाजरासाठी. प्रभूच्या डोळ्यातले अश्रू कोण पुसणार? आता हे तर कठीण आहे. हे मला तुम्हाला फार कठीण आहे. परंतु माझ्या तुमच्या जीवनाची दयनीय अवस्था पाहणारा हा प्रभू, हे दयनीय असं पाहून तो म्हणतो त्याला देखील रडू येत. प्रभूनं लाजरस मरण पावला, मार्था मरिया रडत आहे, त्यासोबत असणारे शेजारी पाजारी देखील रडत आहे. ते पाहून प्रभूच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे. माझ्या तुमच्या दुःखाची किंमत करणारा, अश्रूची किंमत करणारा, माझ्या तुमच्या सोबत रडत बसणारा हा प्रभू येशू आहे. केवळ चमत्कारच नाही करणारा, तो किंमत करणारा प्रभू आहे. आणि म्हणून वचन 33 असूया आपण पुन्हा. येशू तिला व तिच्या बरोबर असलेल्या यहुद्यांना रडताना पाहून आत्म्यात खळ आला व विवळ झाला. काय म्हटलेलं आहे? येशू तिला तिच्या बरोबर असलेल्या यहुद्यांना रडताना पाहून स्वतःच्या आत्म्यामध्ये विवळ झाला, खळबळात. बघा, माझ्या तुमच्या जीवनाची किंमत करतो, माझ्या तुमच्या अश्रूची किंमत करतो. आणि आम्हाला पाहायला मिळालं की प्रभूनं लाजराला उठविलं. तो म्हटला, लाजरा बाहेर ये. आणि प्रेत वस्त्रासोबत तो कबरेतून बाहेर आला. प्रभू म्हटला की त्याला मोकळं करा, त्याला जाऊ द्या. बघा, अद्भुत कार्य करणारा हा प्रभू आहे. जवळ येणारा, अश्रू पाहणारा, बरं करणारा प्रभू. आम्ही काय बऱ्याच गोष्टी बघितल्या. हिजकिया राजाच्या जीवनातून परमेश्वर म्हटला, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे. दुसरी, मी तुझे अश्रू पाहिले आहे. 3, मी तुला बरं करतो. नवीन करारामध्ये त्याच गोष्टी प्रत्यक्ष रूपाने प्रभूने केल्या. जवळ गेला, अश्रू पुसले आणि बरं केलं. प्रभू करू ह्या वचनाद्वारे मला आणि तुम्हाला प्रभू आशीर्वाद देऊ. आमेन.